हाय एव्हरीवन, आज आपण निडल कसे यूज करायचे म्हणजे 1 तार, 2 तार, 3 तार आणि 6 तार असे आपण निडल घेतले ते कसे वापरायचे ते बघणार आहोत आज ह्या व्हिडिओमध्ये. तर चला सुरुवात करूया. आता तुम्हाला हे निडल दिसत असेल आणि ह्या निडलवर कलर केले आहेत. तर ते कलर का केलेत ते आपण निडल रॅपिंगच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलंच आहे. तर निडल रॅपिंगचा व्हिडिओ बघायचा असेल तर ते मी डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देईन. तर तुम्हाला इझिली समजेल की आपण हे कलरिंग का केले आणि कशासाठी केले आणि निडल रॅपिंग कसं करायचं तेही आपण इझिली सांगितलं आहे. तर तो व्हिडिओ नक्की बघा. तर आपण ह्याच्यातनं आता एखादी निडल उचलून घेऊ म्हणजे एखादी निडल आपण त्यामध्ये वर्क करायला घेऊ. तर एक निडल मी आता घेतो आहे. तर इथे मी 3 धागे घेतले कारण आपले 3 तारचे निडल आहे. तर 3 धागे मी इथे वेगवेगळे घेतले. तर ह्या करण्यासाठी की तुम्हाला इझिली समजावे म्हणून की किती धागे उचलले जातात निडलमध्ये. तर मी आता एक तार म्हणजे एक निडल घेतली आहे. आता ही किती तारचे हे बघण्यासाठी आपण धागे 3 खालून घेतलेत, त्याला गाठ मारून घेतलेली आहे आणि आपण कंटिन्यू रेग्युलर जे वर्क करतो त्याच पद्धतीने आपण काम करताना हे तुम्हाला दिसत असेल की ह्या निडलमध्ये किती तार उचलली गेली. तर इथे तुम्हाला दिसत असेल की एक धागाच उचलला गेला म्हणजे ही ब्ल्यू कलरची जी निडल आहे ती 1 तारची आहे. आता इथे आपण ऑरेंज कलरची निडल घेतली आहे. तर ऑरेंज कलरची निडल किती तारची आहे ते हे बघूया. तर खालून मी 3 धागे घेतले आहेत. तर मी वर्क करायला घेतलं तर वर्क करताना तुम्हाला दिसत असेल की ते 2 धागे उचलले जात आहेत. तर 2 धागे उचलले जातात पण इथे तुम्हाला धागा आता तर आपण थोडंसं वर्क करून बघू पुन्हा की किती धागे जे रेग्युलरप्रमाणे आपण काम करतो त्याच पद्धतीने काम करायचं म्हणजे तुम्हाला इझिली समजेल की किती तारची निडल आहे. तर इथे आता तुम्हाला दिसत असेल 2 धागे निडलमध्ये प्रॉपरली आलेत, ऑरेंज अँड पर्पल कलर. तर तुम्ही ही ऑरेंज कलरची जी निडल आहे ती 2 तारची हे लक्षात ठेवून तुम्ही तुम्ही कुठला कलर यूज केला निडलवर ते लक्षात ठेवून तुम्ही काम करायला नंतर घेऊ शकता. आता इथे आपण ग्रीन कलरची घेतली निडल. तर ही किती तारची ती बघूया. तर मी खालून 3 धागे घेतलेत. ते इथे इझिली आपले 3 धागे उचलले जातात. इथे 3 धागे उचलले जातात. म्हणजे काम करताना तुम्ही किती तारची निडल वापरता आणि किती धागा वापरता म्हणजे एक धागा वापरत असणार तर ते 1 तारची निडल वापरायची. 2 धागे जेव्हा वापरणार तेव्हा 2 तारचीच निडल वापरायची आणि 3 धागे वापरणार तेव्हा 3 तारचीच निडल वापरायची. म्हणजे प्रत्येक तारची निडल ही निवडलेली असेल. तर तुम्ही जर एक धागा वापरला आणि 3 तारची निडल वापरली तर तुमच्या कपड्याला होल मोठा पडेल. म्हणून तुम्ही ज्या तारचा धागा वापरणार आहे त्या तारचा निडल वापरायचा आहे. आता ही राहिलेली आपली पिंक कलरची निडल आहे ती 6 तारचीच असणार कारण आपण 1, 2, 3 हे आपण बघितले. तर ह्याचा हुक मोठा आहे, 3 तारपेक्षा थोडासा हुक मोठा आहे. तर आपण इथे 6 धागे घेतलेले आहेत. तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये की तेच धागे घेतले 3 धाग्यांचं आणि ते गाठ मारून घेतले ह्या पद्धतीने. तर आपण आता पिंक कलरच्या निडलने काम करू. तर इथे तुम्हाला इझिली 6 तारच्या निडलमध्ये 6 धागे इझिली उचलले जातात आणि रेग्युलर आपण जसं काम करतो त्याच पद्धतीने करायचं. तर तुम्हाला इथे दिसत असेल की बोल्ड वर्क करायचं असेल म्हणजे जाड तुम्हाला काम करायचं असेल तर 6 तारच्या निडलने तुम्ही काम करू शकता. तुम्हाला बारीक काम करायचं असेल तर 1, 2 तारच्या निडलने तुम्ही काम करू शकता. 3 हे आपलं बारीकमध्येच येतं. 6 तारने तुम्हाला एखादा हायलाईट करायचं असेल तर तुम्ही ते बोल्ड वर्क करू शकता. इथे 6 तार, 3 तार, 2 तार, 1 तार. आपण निडल कसे ओळखायचे म्हणजे त्याचा यूज कसा करायचा आणि ते कसे ओळखायचे हे आपण या व्हिडिओमध्ये बघितलं.